श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. समर्थांनी उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे बघा. नवे जाणता नेणता देवराणा. आता जाणता कोण आहे, नेणता कोण आहे हे प्रत्यक्षपणे देवाला ठाऊक. जाणता तो राजधारी आणि नेणता तो भिकारी. नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. काय लिहिलंय शास्त्रामध्ये, काय लिहिलंय वेदांमध्ये बघा. प्रत्यक्षपणे आपण जर ग्रंथ पाहिले, त्याचं वर्णन काय आहे. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि अज्ञानही नाही. वेद शास्त्र आणि पुराण इत्यादींना त्याचं वर्णन करता आलेलं नाही. मग आपल्याला ज्ञान आणि आपल्याला अज्ञान, आपल्याला असलेलं ज्ञान कुठे प्राप्त होतं, कुठून मिळतं, आणि आपल्यामधला जो अज्ञान आहे तो बाहेर कोण काढतं, आपण विचार केला का? आपण एखाद्या लायब्ररीमध्ये गेलो, एखाद्या ग्रंथालयामध्ये गेलो किंवा एखाद्या दुकानामध्ये गेलो, आपल्याला जी हवी असणारीच पुस्तकं आपण पडताळतो ना, का संपूर्ण लायब्ररी आपण चेक करतो? नाही ना. आपल्याला जी पुस्तकांची आवड आहे त्या पुस्तकांमध्येच आपण तपास करणं, शोध घेणार. तर संपूर्ण पुस्तकं आपण चाचपडून पाहणार नाहीये. आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची, त्याच गोष्टीचा आपण भाव काढणार ना. तीच गोष्ट बाजारात आहे का हे तपासून पाहणार का प्रत्येक गोष्टीचा आपण भाव काढणार. असं जर आपण विचारायला लागलो तर समोरची व्यक्ती आपल्याला वेड्यात काढेल, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जाणता कोण नेणता कोण हे समजलं गेलं पाहिजे. नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. हे कुठल्या शास्त्रामध्ये लिहून दिलेलं नाहीये, हे कुठल्या पुराणांमध्ये नाहीये आणि वेदांमध्ये सुद्धा लिहिलेलं नाहीये. मग समजण्याचा भाग काय दिलेला आहे. आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते जर आपल्याकडे साठवून ठेवलं, त्याचा वापर जर केला नाही तर ते ज्ञान शून्य आहे. त्या ज्ञानाची किंमत आपल्याला प्राप्त होणार नाही. परंतु अज्ञानाचा भाग सांगितलेला आहे. आपल्याकडचा जो अज्ञान आहे तो बाहेर काढणारा कोण आहे, तर अज्ञान मूल हरणम, जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरुपादो दकंपित. का भाग दिलेला आहे अज्ञानाचा. आपल्याकडे अज्ञान आहे, भय आहे, भीती आहे, अंधकार आहे. आपण अंधाराला घाबरतो, म्हणजे आपल्याकडे अज्ञान आहे, अजून भीती आहे. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. आता ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी आपण दचकतो, संपूर्णपणे अंधार होतो. पण त्याच अंधारामधून जिथे लाईट गेलेली आहे तिथे स्तब्धपणे उभा जर राहिलो ना, तिथेच हळूहळू जर पाहायला गेलं तर उजेड सर्वत्रपणे पाहायला मिळत असतं. मग दृश्य काय, अदृश्य भाग काय. जो दिसणारा नाही आणि दिसणारातलाही नाही, म्हणजे दृश्य व अदृश्याचा तो साक्षीही नाही. आपण रस्त्यातून चालत जाताना आपला जो देह आहे रस्त्यातून चालत जाताना दिसत आहे, बरोबर आहे. चालत चाललेला
जो देह आहे त्या देहाची सावली ही रस्त्यावर आपल्याला चालताना दिसते, बरोबर की नाही? नक्कीच. मग अदृश्याचा भाग काय? जो दिसतही नाही आणि त्याची सावली सुद्धा पडत नाही, परंतु अंतरी असणारा जो भगवंत आहे तो उत्तमतेने कार्य करून घेत आहे. तो आपल्याला डोळ्यांनी दिसतं का? नाही. आपल्याकडून कार्य करून घेतो. जेणे विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळा. श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. आता बघा, नेणताचा भाग दिलाय, जाणताचा भाग दिलाय, परंतु अंत शेवट कधी आहे त्याचा? वेदांना त्याचा थांग लागू शकला नाही अजून. आपल्याला तरी कुठे लागणार आहे? बरोबर की? तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. परंतु या देहाचा जरी भाग चालू असला तरी बघा, प्रत्यक्षपणे ज्याने आपल्याला देह प्राप्त करून दिलेले आहे त्यालाच माहिती आपला शेवट कधी. आपण एखादी वस्तू दुकानामधून घेतली, त्याची किंमत पाहतो, त्याची डेट आपण चेक करतो, मॅन्युफॅक्चरिंग डेट किती आहे, एक्सपायरी डेट किती आहे, हे आपण तपासून पाहतो की नाही? मग तसंच आहे, आपला जन्म झालेला आहे, आपल्याला प्रत्यक्षपणे जन्माला आलो, त्या जन्माचा दिवस, जन्माची तारीख आपली माहिती, मॅन्युफॅक्चरिंग डेट आपल्याला माहिती, परंतु एक्सपायरी डेट आपल्याला माहिती नाही ना, बरोबर की नाही? भाग दिलेला आहे. म्हणून नवे जाणता नेणता देवराणा. मग जाणता कोण आहे? भाग कळला. आणि नेणता कोण आहे? तरी सुद्धा समर्थांनी सांगितलं, नये वर्णिता वेद शास्त्रा पुराण. कुठल्याही ग्रंथामध्ये, कुठल्याही पुस्तकामध्ये काही आपल्याला उलगडून सापडणार नाही. नवे दृश्य अदृश्य साक्षी द्यायचा. आता जो भाग दिलेला होता, दृश्य आणि अदृश्याचा भाग. दृश्य काय? डोळ्यांनी दिसतं ते दृश्य. आणि अदृश्य म्हणजे काय? डोळ्यासमोरील वस्तू अदृश्य करणे, म्हणजे एखादी जादू. आता ज्याप्रमाणे वास्तवता पाहिलं बघा, जाणकार, जादूगार हातामध्ये असणारे रुमाल असू दे, त्या रुमालामधून काही वस्तू तयार करत असतो. आपल्याला वाटतं खरीच जादू झाली, परंतु जर पाहायला गेलो ती जादू खरी नसते. तो जाणकार आहे, परंतु आपण मनामधून काय करत असतो? अरे खरं जादू झाली, पेढे पाहायला मिळाले, पैसे मिळाले, म्हणजे हा किती श्रीमंत असेल ना. परंतु ती जादू ही जादूपुरतीच असते. आपल्यामध्ये असणारा अज्ञान ही अदृश्य. एखाद्या अंधारामध्ये, एखाद्या झाडाखाली एखादा कपडा असतो. तो कपडा आपल्याला हवेने हलताना दिसतो. आपल्याला वाटतं कोणीतरी उभा आहे, परंतु ज्यावेळी आपण तिथे जातो, जवळ पाहून बघा, प्रत्यक्षपणे जवळ जाऊन पाहतो, तेव्हा कोणीतरी एक काठी आणि त्या काठीला एक कपडा लावून ठेवलेला असतो. परंतु हवेमार्फत आपल्याला कोणीतरी उभं आहे हे जाणवतं, ही अदृश्य. म्हणून डोळ्यांनी पाहावं, पण कधी? प्रत्यक्षात विश्वास केव्हा ठेवावा? बरोबर की नाही? जे डोळ्यांनी आपण पाहतो त्यावर विश्वास ठेवावा, जे कानांनी ऐकतो त्यावर विश्वास ठेवावा. म्हणून नवे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. आता साक्षी कोण आहे? समजलं गेलं पाहिजे. आपण एखाद्याला साक्ष म्हणून उभा राहतो, परंतु त्याचा अंत केव्हा होईल ते आपल्याला कळणार नाही. केव्हा आपल्याला धोका देऊन जाईल ते आपल्याला कळणार
नाही. म्हणून समर्थ म्हणाले, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. जय जय रघुवीर समर्थ.